नमस्कार. मी डॉक्टर शरद शिखरचंद सोनटक्के, श्री साई होमिओपॅथी क्लिनिक आणि योग सेंटर परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मी आज आपणास विलोम प्राणायामाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. विलोम प्राणायाम हा मुख्यत्वे पूरक, कुंभक आणि रेचक अशा 3 प्रकारामध्ये केला जातो. त्याच्यात 2 टप्पे पडतात, पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा. पहिला टप्पा जो आहे तो ज्या लोकांचा रक्तदाब कमी आहे, म्हणजेच ब्लड प्रेशर कमी आहे, त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे विलोम प्राणायामाचा पहिला टप्पा. आणि विलोम प्राणायामाचा दुसरा टप्पा जो आहे तो ज्या लोकांचं किंवा ज्या व्यक्तींचं रक्तदाब जास्त आहे, म्हणजेच अतिउच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी तो उपयुक्त असा प्राणायाम आहे. मग विलोम प्राणायामाविषयी आपण माहिती घेऊया. त्यातला पहिला टप्पा, त्यामध्ये कसं करायचं आहे की सावकाश जेव्हा श्वास घेतो आपण, श्वास घेताना श्वास ब्रेक करत घ्यायचा आहे आणि ब्रेक करत घेत पूर्ण फुफ्फुस भरेपर्यंत श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर 10 सेकंद अंतरकुंभक लावायचं आणि श्वास सोडताना उज्जयी प्राणायामाप्रमाणे संथ गतीने श्वास सोडायचा आहे. परत श्वास ब्रेक करत, म्हणजे 2 सेकंद श्वास घेतला, होल्ड केला, 2 सेकंद श्वास घेतला, होल्ड केला, 2 सेकंद श्वास घेतला, होल्ड केला. त्याच्यानंतर कुंभक लावायचे 10 सेकंद आणि नंतर संथ गतीने श्वास सोडायचा. हा झाला विलोम प्राणायामातील पहिला टप्पा, जो की ज्यांचा रक्तदाब कमी आहे त्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त असा प्राणायाम आहे. तो मी जस्ट करून दाखवतो तुम्हाला. जसं आपण आता श्वास घेतोय, विलोम प्राणायामाचा पहिला टप्पा. आणि विलोम प्राणायामाचा दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण उज्जयी प्राणायामाप्रमाणे संथ गतीने श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुडीने संथ गतीने श्वास घ्यायचा आहे पूर्ण फुफ्फुस भरेपर्यंत. नंतर 10 सेकंद मुलबंद लावून अंतरकुंभक करायचा आहे आणि नंतर श्वास सोडताना 2 सेकंद श्वास सोडायचा, होल्ड करायचं, 2 सेकंद श्वास सोडायचा, होल्ड करायचं, परत 2 सेकंद श्वास सोडायचं, होल्ड करायचं. असं ब्रेक करत श्वास सोडायचा आहे. म्हणजे जो सोडण्याच्या क्रियेला आपण रेचक म्हणतो, रेचक जो आहे तो ब्रेक करत करायचा आहे. तो विलोम प्राणायामाचा दुसरा टप्पा, जो की ज्या तीव्र रक्तदाब असलेल्या लोकांसाठी तो अत्यंत उपयुक्त असा प्राणायाम आहे. ह्या दोन्ही प्राणायाम म्हणजे या दोन्ही टप्प्यांचं आपण प्रत्येक टप्पा 10 ते 15 वेळा आपण रिपिटेशन करू शकतो. रोज 10 ते 15 वेळा पहिल्या टप्प्याचं आणि 10 ते 15 वेळा दुसऱ्या टप्प्याचं, असं दोन्ही टप्प्याचं रिपिटेशन आपण 10 ते 15 वेळा जर केलं तर आपल्याला त्याचा चांगला फायदा मिळू शकतो. म्हणजे ज्यांचा रक्तदाब कमी आहे त्यांचा रक्तदाब नॉर्मल होण्यास मदत होईल आणि ज्यांचा रक्तदाब अतिउच्च आहे किंवा जास्त आहे त्यांना रक्तदाब नॉर्मलाइज होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे 2 प्राणायाम आहे. त्याचा जरूर सर्वांनी सराव करावा. थँक्यू.